जय जिनेंद्र श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहेगाव संचलित विलासचंद्र एम मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था व रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आनंदलाल दादा दोशी सर, त्याचबरोबर रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव सन्माननीय प्रमोद भैया दोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण दशलक्षण पर्व साजरे करत आहोत. उत्तम क्षमा पासून सुरू होणारा उत्तम ब्रह्मचर्यापर्यंत थांबणारा हा जो पर्व, हा जो कालखंड आहे, अत्यंत शुद्ध पवित्र असा हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये आपण सर्वजण 10 गुणांचा अभ्यास करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या दिवशी उत्तम क्षमा या धर्मापासून आपण या पर्वाची सुरुवात करतो. त्यानंतर उत्तम मार्दव, उत्तम आर्जव कादस नाळेकरांनी सांगितलेला आहे. आज 31/8/2005 आपण उत्तम शौच या गुणांचा अभ्यास करणार. शौच या शब्दाचा अर्थ आहे पवित्रता. आणि पवित्र असणे, जसं नाण्याच्या 2 बाजू आहेत, काल मी सांगितलं त्याप्रमाणे पवित्रता ही आंतरिक पवित्रता आणि बाह्य पवित्रता या 2 बाजू आहेत पवित्रता. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, एक साधूचं उदाहरण आहे. आणि एक साधू त्याच्यात 5 शिष्यांना एक काम देतो आणि त्यांना सांगतो की हे 5 जे लोट आहेत ते नदीवरती जाऊन स्वच्छ करून यायचं आहे. आणि त्यापैकी एक लोटा सर्वात जास्त स्वच्छ करेल त्याला मी माझा उत्तराधिकारी म्हणून नेमणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण सकाळी उठून उरकून नदीवरती प्रत्येक जण 5च्या 5 लोटा घेऊन स्वच्छतेला गेले. सर्वजण आपल्या पद्धतीने स्वच्छ करून चकाचक करून जेवढं जास्तीत जास्त चमकेल त्या प्रमाणात घेऊन साधूकडे लोटा जमा केला. त्यापैकी एका त्याच्या शिष्याचा नंबर आला आणि इतरांच्या प्रमाणे बाहेरून चमकत नसतानाही त्याचा नंबर आला आणि त्याला उत्तराधिकारी नेमलं. इतर 4 जणांनी ज्यावेळी चौकशी केली की त्याचा नंबर का आला, त्यावेळेस 5ही लोटे जवळ ठेवले आणि 5ही जणांना सांगितलं की त्या लोट्याच्या आत डुकवून पहा. तर 4 जणांनी आत पाणीही वतलेलं नव्हतं, पण ज्याचा नंबर आलता त्यांनी आतून चकाचक स्वच्छ केलेलं होतं. सांगण्याचा हेतू इथं एवढाच आहे की शौच म्हणजे पवित्रता आणि आंतरिक पवित्रता आणि बाह्य पवित्रता असल्याशिवाय शौच धर्म पूर्ण होत नाही. म्हणजे ज्या प्रमाणातून तुम्ही बाहेरून स्वच्छ राहता त्याचप्रमाणे आतूनही स्वच्छ राहणं गरजेचं आहे. मन आणि बुद्धीचा सरळ संपर्क, सरळ संबंध असणारा धर्म म्हणजे शौच धर्म. मित्रांनो, कोळशाचं उदाहरण जर पाहिलं तर कोळशाला ज्याप्रमाणे बदल करायचा आहे रंगाचा, कोणत्याही प्रकारची साबण लावा, कोळशाचा रंग बदलत नाही. परंतु कोळशाला जर भट्टीमध्ये टाकलं तर त्याला 100% कलर बदलतो. त्याच पद्धतीने मन आणि बुद्धीचा कलर बदलण्याचा धर्म म्हणजेच उत्तम शौच. प्रत्येक व्यासपीठावरून
माणूस पवित्र व्हावा, माणसाच्या आत्म्याची शुद्धी व्हावी, यासाठी प्रत्येक वक्ता घसा कोरडा होईपर्यंत प्रवचन देतोय, चिंतन देतोय. परंतु या सर्व समस्याची एकच उकल आहे की दशलक्ष पर्वातील उत्तम शौच. उत्तम शौच याचा सरळ साधा सोपा एकच अर्थ आहे की स्वतःला बाह्य आणि आंतरिक शुद्ध करणे. म्हणून आजपासून आपण सर्वजण आतून स्वच्छ होण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला एक अपेक्षा आहे की सर्वजण उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, त्याचप्रमाणे उत्तम शौच या सर्व विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. त्या विचाराप्रमाणे आजपासून जीवन जगायला सुरुवात करताल आणि ते विचार कृतीत आणचाल, त्याप्रमाणे जगताल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय जिनेंद्र.